तर मंडळी आज की नाही देवाच्या गणिताबद्दल बोलूया। तर की नाही देवाचं गणित हे आपल्या घड्याळापेक्षा वेगळं असतं। तो लगेच उत्तर देत नाही, पण जेव्हा देतो ना तेव्हा संपूर्ण जगाला दाखवतो की नियत कशी होती आणि देव कसा न्याय करतो। तुमचं कर्म नेहमी मन लावून करा आणि फळाच्या हिशोबात अडकू नका। तुमच्या नजरेला नाही पण नियतीला आणि देवाला तुमचं खरं मन दिसतं आहे की नाही। देवाचं गणित खास तर खास अशी वेगळी आपण चटणी केलेली आहे। त्यासाठी हिरवी मिरची, भाजलेले शेंगादाणे, लसूण, जिरे आणि भरपूर हिरवीगार कोथिंबीर, चवीनुसार मीठ छान वाटून घेतलं। पॅनवरती तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। कांदा परतला की ते हिरवी मिरचीचं वाटण घातलं। ते छान परतले की त्यात थोडीशी हळद घातली आणि नंतर घातलं बघा थोडंसं ताक आणि छान सगळं मिक्स करून एक दणदणीत वाफ काढून घेतली। मस्त असं ताकातलं मिरचू तयार होतं। ज्वारीच्या भाकरीसोबत की नाही एकदम भन्नाट लागतं बरं का हे मिरचू। त्यामुळे नक्की करून बघा। आपले विचार, आपली रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करून जावा।